फिल्डर कमी आहेत, फक्त एक षटक आलं तरच त्यांना घेऊ शकतात. पॉवर प्लेच्या बाहेर की क्षेत्ररक्षण राहणार नाही याची दक्षता घ्यावी कमिटी आयोजकाकडनं मात्र ही विनंती आहे. मात्र जर चला मॅच कडे वळले ना आपण तर आपल्याला पाहायला मिळतील एका गावातले मात्र दोन संघ जर आपण पाहिले ना तर लगेच आठवण येते की एकविरा नायगाव संघ आणि अष्टविनायक संघ. तर आपण पाहिलं ना आता एका गावात मात्र खेळत असताना कित्येक वेळा एकमेकाच्या सामोरे गेलाय. कधी तर पाहिलं तर एकविराचा पडला भारी असतो, कधी अष्टविनायकचा पडला भारी असतो, परंतु तेच देखील आपण पाहिलं ना तर आता मात्र गिरीजचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळेल. दोन तौल्यवान मौल्यवान टीम एका गावातल्या टीम मात्र मैदानात नायगावच्या पांजूच्या ग्राउंडवरती मात्र दोन हात करण्यासाठी सज्ज. क्रिकेटमध्ये कोणी भाऊ नाही, कोणी मित्र नाही आणि कोणी आपला जवळचा नातेवाईक नाही. जो येतो तो मैदानाच्या आतमध्ये मात्र दुश्मन आहे. ह्याच पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं तर प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला गेला सिद्धिविनायक संघ आणि आमंत्रित केला गेला सिद्धिविनायक संघाला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज मार्कवरती राकेश आपल्याला पाहायला मिळतं. आउटफील्डच्या इनफील्डच्या वरून चेंडूला खेळला गेला. मिड ऑफला असलेलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ पर्यंत येईपर्यंत एकदा पूर्ण केले गेले. एकेला दोन मध्ये कन्वर्ट केला जाईल का, मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचाच मात्र फायदा उचलून पहिला गडी मात्र गारद झाला. जर आपण पाहिलं ना तर सिद्धिविनायक संघाचा दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावासाठी मात्र माघारी परतला. पहिला अत्रा बसला गेला. जर आपण पाहिलं तर सिद्धिविनायक संघाला मात्र वन आउट द बॅट्समन आपल्याला पाहिलं या पद्धतीचा चेंडू फेकला गेला. पंचांकडे मात्र दात मागत आहे. आपण जर पाहिलं ना तर पंच एकमेकाकडे पाहत असताना आपल्याला मिळाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर डिसिजन आपण पाहिलं तर नॉटआउटचा इशारा दिला गेला. वसई युवा आदिवासीचे उपाध्यक्ष कांतेश वलवी यांनी देखील आपली उपस्थिती दाखवली आहे. दादांनी मात्र व्यासपीठावरती विराजमान हवे. थँक्यू. मात्र वेलात वेल काढून मात्र आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल दादाचे देखील आभार व्यक्त करतो. चेंडूला मात्र पुल केला गेला. पुल मात्र सक्सेसफुल होईल का, मात्र चेंडूला पाठवून दिला आउट ऑफ द पार. येत असलेला जमना बिस्तू सुतार मात्र जर आपण पाहिलं ना आता मात्र कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळालं सिद्धी 11 संघ धावसंख्येचा विचार केला ना तर धावसंख्या धाव फलकावरती लागली गेली 8 धावा. चेंडूचा विचार केला तर मात्र चेंडू फेकून झाले 4. चांगला मात्र जर पाहिलं ना तर चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. राखोटापाचा चेंडू पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न मिड ऑनला क्षेत्ररक्षण आहे त्याला बीट केला गेला आणि सरळ चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार. अजून एक असलेला दमदार चौकार. चला मात्र आपण पाहिलं तर आपले युट्यूब मेंबर देखील तितकेच चांगलं वर्क करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. जर आपण पाहिलं तर एक कॅमेरा आहे परंतु एक कॅमेऱ्यामध्ये देखील सर्व काही टिपलं जातं. पुढचा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र सुरेख चेंडू पुन्हा पडला ब्लॉकरला पडला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मिड विकेटला शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण असलेला त्याच्या हातामध्ये चेंडू समाविष्ट झाला आणि मात्र जर आपण पाहिलं ना तर एक धाव धावून काढल्या गेल्या. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती लागली गेली 13 धावा आपल्याला पाहायला मिळतील. जर आपण सामना जर पाहिला तर पाहिलं तर सिद्धिविनायक संघ आपल्याला पाहायला एका गावातले दोन मात्र टीम आपल्याला पाहायला मिळतील. जर या मॅचला जर आपण जर पाहिलं तर सहभाग
सहकार्य लावलं गेलं, ज्यांनी मात्र ही टुर्नामेंटला स्पॉन्सरशिप केली गेली. जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट मात्र दिलं गेलं. जर आपण पाहिलं ना तर सुनील सुतार आपल्याला पाहायला मिळतील. मेडल दिले गेले अविनाश राऊत पोलीस पाटील वडवली. प्रथम ट्रॉफी दिली गेली चंद्रजीत मिश्रा. द्वितीय ट्रॉफी दिली गेली जयराम हरवटे वसई आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष. तृतीय ट्रॉफी दिली गेली अशोक अंत्या जाधव पत्नीच्या सौजन्याने आशा अशोक जाधव. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी रमेश परेट स्वर्गवासी रमेश परेट यांचा मुलगा संजय अविनाश अश्विन रमेश परेड यांच्या हस्ते दिली गेली. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी दिली गेली चंद्रकांत सिंग. उत्कृष्ट गोलंदाज नितीन मिसाल. बेस्ट बॅट्समनची बॅट दिली गेली एकविरा स्पोर्ट्सचा कप्तान विशाल कोहली. शूज जर आपण पाहिले तर सुरेश बाबर. चेंडू दिले गेले प्रवीण दापसी वसई आदिवासी विकास समितीचे सरचिटणीस. आणि प्रथम पारितोषिक दिले गेले विजय शेठ पाटील यांचे. सर्वांचे मी आयोजकाच्याकडनं आभार व्यक्त करतो की तुम्ही या टुर्नामेंटसाठी हातभार लावला गेला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व स्पॉन्सरचे आणि सर्व मात्र झुंजार स्पोर्ट आयोजकांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. मात्र या टुर्नामेंटमध्ये सर्व घेतलेल्या भाग घेतलेल्या सर्व टीमचे देखील मी आभार व्यक्त करतो. मात्र या जर आपण पाहिलं ना तर या दुपारच्या सत्रात 12:40 माझे आलेले सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू आणि सर्व माईबाग, तसं माझ्या मागच्या बाजूला बसलेले सर्व प्रमुख पाहुणे आणि युवा आदिवासी क्रिकेट कमिटीचे सर्व मेंबर यांचे देखील मी टेनिस क्रिकेट कॉमेंटेटर मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. मात्र मॅच कडे बोलूया. दुसरं शतक टाकण्याचे सज्ज अश्विन आपल्याला पाहायला मिळते डाकुऱ्यात. आता फलंदाज जर आपण पाहिला ना सोनू आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र चेंडूला पुल केला गेला, मिड विकेटला क्षेत्ररक्षण नाही. चेंडू खाली येईपर्यंत एकदा पूर्ण मिस स्पीड झाली, प्लंबिंग झाले, त्याचाच फायदा उचलला गेला. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. सोनू नावाचा ब्रँडेड चौकार. आम्हाला ताकीद भेटली आहे की सुनील सुतार नव्हे, नुसतं सुनील सुतार नव्हे तर झुंजार स्पोर्टचे कोच सुनील सुतार असं नाव घेतलं जाईल त्यांचं आतापासून. त्यांनी आपल्याला मेडल आणि मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट स्पॉन्सर केले आहे. कोच सुनील सुतार यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, कारण मोलाचा वाटा आहे त्यांचा देखील. आपण जेव्हा जेव्हा पाहतो ना तेव्हा मात्र झुंजार स्पोर्टला मात्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा मात्र सपोर्ट करत असतात. सोनू यांचा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू डावकर आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईकवरती. आता मात्र समोरच्या दिशेला खेळून काढला बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षण येईपर्यंत एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं मिसजज झाला गेला. एकदा पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील तितक्याच जलद गतीने पूर्ण केली गेली सोनू यांनी. आणि धाव संख्या धाव फलकावरती लावली गेली. जर आपण पाहिलं ना तर 20 धावा आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूचा खेळाचा विचार केला तर चेंडू फेकून झाले, मात्र 3 चेंडू फेकून झाले आहेत. अजून तरी जर पाहिलं ना तर दुसऱ्या शतक प्रगती पथावरती 1.3 चेंडूचा खेळ झाला आहे. पहिल्या शतकात 13. आता मात्र बॅक टू द शॉटला चेक केला गेला. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण येईपर्यंत जर आपण पाहिलं तर सुरेख झील टिपला गेला. सोनू यांच्या किल्ला पूर्ण विराम लागला गेला. बॅक टू द पहिल्याच असताना आपल्याला पाहायला मिळाला सोनू. कमांड डीजे. मदन प्लीज
सर्व खेळाडूंनी लक्षात ठेवायचे, सर्व टीमनी खेळाडू जातो त्याचा आडनाव देखील सांगायचं आहे, प्लीज लक्षात ठेवायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मदन आपल्याला पाहायला मिळतील, प्लीज सर्व खेळाडूंनी लक्षात ठेवायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जो बॅटर जातो ना त्याचं सर नेम किंवा आडनाव देखील तुम्ही आम्हाला घोषित करायचं आहे. एक नावाचे जर दोन असले थोडासा प्रॉब्लेम होतो, लक्षात ठेवायचं आहे. प्लीज जरा आयोजकांना तुम्ही देखील मदन सुबर आपल्याला पाहामध्ये नाश्ता एक वरती हातामध्ये चेंडू लेगस्टम्पच्या बाहेरला पिच केला गेला. पंच आपल्याकडे दर्शवितात की मिस्टर एक्स्ट्रा मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धावांनी धावसंख्यामध्ये वाढ झाली, धावसंख्या पोचली गेली 22, 22 धावा 2-2-2, 3 तिऱ्या स्कोर बरोबरती लागल्या गेल्या आहेत. आणि मात्र जर आपण पाहिलं धावसंख्या 22, 2 विकेटच्या मोबदल्यात चांगली सुरुवात केली गेली. जर सिद्धी विलेन्स संघाने आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा लेगस्टम्पच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं, पुन्हा पंच आपल्या बाजूला वळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बघा आपण जर पाहिलं तर चेंडू टाकला जातो, परंतु इन स्विंगच्या रूपामध्ये चेंडू बाहेर निघाला जातो आणि तोच मात्र चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर पिच होतो. त्यानंतर आपण जर पाहिलं ना तर थोडीशी आपल्या लाईनवरती आपल्या हातावरती कंट्रोल पाहिजे असेल अश्विनला, कारण जर आपण ऍक्शन जर त्यांचा पाहिलं तर इन स्विंगरचा ऍक्शन आहे, चेंडूला आतमध्ये घुसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु थोडंसं लाईन लेंथून भटकत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा चेंडू आता मध्ये सूर्य चेंडू पडला गेला, समोरच्या चेंडूला उडवला गेला, लॉंग ऑन क्षेत्रक्षे येईपर्यंत एकदा पूर्ण केला गेला, चेंडू पडला सरळ. जर आपण पाहिलं तर थोडंसं जर आपल्याला पाहायला मिळतं आउटफील्ड खराब आहे, त्या कारणावास्तव जर आपण पाहिलं ना तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि तिसऱ्याला मला वाटते गडी गारद झाला गेला आणि 2 धाव्याने मात्र धावसंख्या पुढे वाढली गेली. धावसंख्या 25 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. आहे मात्र 3 षटकानंतर धावसंख्या 2 षटकानंतर धावसंख्येचा विचार करता 25 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. अजून तरी 2 षटकांचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला मात्र तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 षटकाच्या नंतर समाप्तीनंतर धावसंख्या 25 धावा. तिसरं षटक जर आपण पाहिलं तर अमित आपल्याला पाहायला पहिला चेंडू मात्र पुल केला गेला, पुल मात्र सक्सेसफुल होईल का? मात्र सूर्य फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली, तितकीच चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागेल ते सिद्धी 11 संघाला. 2 धावेने मात्र धावसंख्या हळूहळू का नव्हे पण वाढत आहे आणि ती वाढती धावसंख्याला रोखण्यासाठी तुम्हाला चांगले चेंडू हाताळावे लागतील, फेकावे लागतील, कुठेतरी स्कोरबोर्ड थांबावं लागेल, कारण स्कोरबोर्ड आपण पाहिलं ना तर चालूच आहे. आता मात्र अजून एक पूलचा फटका, पूल मात्र सक्सेसफुल होईल का? तिथं क्षेत्ररक्षण आहे, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही आणि जर आपण पाहिलं ना तर आपल्याला पाहायला मिळतील सचिन बुरबुरे याच्या किल्ल्याला पूर्ण विराम लागला गेला. बॅक टू द पॉइंट येत असताना आपल्याला पाहायला मिळतो अजून एक हादरा बसला गेला मात्र सिद्धी विलेन्स संघाला. आपल्या व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर नक्कीच व्यासपीठ वसई युवा आदिवासी क्रिकेट कमिटीचे जे चांगले कार्य करतायत ना त्यांच्याने व्यासपीठ भरलं आहे प्रत्येकांची. आपण जर पाहिलं ना तर अध्यक्ष उपस्थित नाही, परंतु आपण जर पाहिलं तर उपाध्यक्ष आपल्याला पाहायला संदीप जाधव, उपाध्यक्ष कांतेश वलवी, कनिष्दार आपल्याला पाहायला मिळतील, कुंदन सुतार आपल्याला स्वतः इथे पाहायला मिळतील. त्यानंतर जर आपण पाहिलं तर कमिटी मेंबर रोहित शिंगडे उर्फ टिब्बा नावाने फेमस असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मात्र पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर तुम्ही व्यासपीठावर मात्र हजेरी लावली गेली. पुन्हा एकदा मी आयोजकांकडनं आणि माझ्याकडनं कमेंटेटरकडनं तुमचे आभार व्यक्त करतो, कारण तुमचा जर वेळ आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे वसई युवा आदिवासींसाठी आणि तो तुम्ही वेळ दिला गेला त्यासाठी म्हणून तुमचा आभार व्यक्त करतो.
थँक्यू टिबा, हात जोडून तुम्ही आम्हाला प्रणाम केले म्हणून. चला मात्र ग्राउंडवरती बोलूया. ग्राउंड पहिल्या चेंडू मागे मात्र जर आपण पाहिला ना तर तिसऱ्या चेंडू मागे जर आपण पाहिलं तर चौकार खेचला गेला. धाव संख्या लगेच जाऊन पोहोचवली गेली 31. 31 धावा. आता मात्र मिस्टर एक्स्ट्रा मैदानाच्या आतमध्ये धाव संख्या पुन्हा एकदा वल्ली गेली 32 धावेवरती. आता मात्र चेंडूला पुन्हा पुल केला गेला. खाऊ करूनला क्षेत्ररक्षण नाही. चेंडू पडला गेला आणि मला वाटतं चेंडू सरळ निघून गेला. सीमारेषा पार आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक मात्र हवाई फटकार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. आता चेंडूचा खेळ पाहिला तर चेंडू मात्र फेकून झाले आहेत. तर आपल्याला पाहायला मिळते 4 चेंडू फेकून झाले. 5वा चेंडू मात्र निर्धाव. बघ आपण जर पाहिलं ना तर मात्र थोडंसं बॅकफुटला गेले, लेग साईडला गेले. त्यानंतर थोडासा जागा बनवण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडूला मात्र चेंडू पडला. सरळ पिच होऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र समाविष्ट झाला आणि निर्धाव चेंडूची संपत्ती आपल्याला पाहायला मिळाली. अकोटापदा चेंडू पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला शॉर्ट मिड विकेटला चेंडू पडला गेला. मिड विकेटला मात्र जर आपण पाहिला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे तिथपर्यंत थ्रो करेपर्यंत जर आपण पाहिला ना तर मात्र गच्च्याला आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनंतर धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या धाव फलकावरती लागली गेली 38 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र हाणामारीचे शतक आहे. जिम्मेदारी शतक आहे. कोणाच्या खांद्यावरती जाईल ते पाहण्यासाठी मात्र आपण येऊया एका सुमधुर संगीत नंतर. आपला वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं 4थं षटक महेश आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र डॅन्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडला आणि तर पाहिलं ना तर सरळ त्याच लाईनीला चेंडू मात्र विसावला गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणि निर्धाव चेंडूची अजून एक निर्धाव चेंडूची संपत्ता आहे. मात्र जर आपण पाहिलं तर 38 धावा काढल्या गेल्या. हवेचा झोक आहे. आता मात्र जर आपण पाहिलं तर आता मात्र समर्थ जर पाहिलं ना तर खेळून काढला गेला. थोडासा मिसजज झाला गेला. क्षेत्रकाच्या मस्तकाला मात्र दस्तक दिली गेली आणि चेंडू सरळ निघून गेला 2 पायांच्या मधून. चौकार. पुढचा चेंडू मात्र सामोरे जाईल. आता मात्र डॅन्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. आपण चेंडू पडला आणि सरळ लाईन अँड लेंथ जर आपण पाहिली ना तर तितकी चांगली आपल्याला पाहायला लाईन अँड लेंथ तितकीच महत्वाची होती. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिच केला गेला. तिकडनं जागा बनवण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडला आणि सरळ यष्टीच्या हातामध्ये सामावला गेला. पुढचा चेंडू 4थ्या चेंडूला सामोरे जायला पुन्हा एकदा न्यू बॅटर. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू बोटाला रोल केला गेला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फक्त आपण जर पाहिलं ना तर गोलंदाज आणि आपण जर पाहिलं तर यष्टी रक्षक खेळत आहे. मध्ये बॅटर उभा आहे फक्त आणि फक्त डॉट करण्यासाठी. परंतु चांगलं षटक हाताला जात आहे. तर अश्विनी चेंडू अडकवला असताना तर मात्र कुठेतरी धावा अजून थांबल्या गेल्या असत्या. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख 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 चेंडू हाताला गेला. लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडू पडतो आणि सरळ विसावतो. यष्टी रक्षक याच्या हातामध्ये चेंडू फेकून झाले 5. शेवटला षटकातील शेवटला चेंडू तोच बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आता पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहिला स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. क्षेत्ररक्षण पाहिला तर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चांगली ओर हाताळली गेली. या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या आपल्याला पाहायला मिळतील महेश यांच्या मार्फत. आणि धाव संख्या फक्त उभारली गेली. जर आपण पाहिलं तर 43 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं. ते टार्गेट कशा प्रकारे पेलला जाईल, आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जातील ते आपण पाहूया. तिथपर्यंत जाऊया आपण छोट्याच्या संगीतकडे. आणि मी आमंत्रित करीन पुढची नेक्स्ट टीम युवक मित्र मंडळ चा कर्णधार आणि एकता संघाचा कर्णधार. लगेच तुम्ही यायचा आहे टॉस बॉक्स कडे. तिथपर्यंत जाऊया एक सुमधुर संगीतकडे.
अध्यक्ष कांतेश वल्वे यांच्या हातातून नाणेफेकी स्विंग केला जाईल, आपल्याला पाहायला मिळतील. छापा कॉल केला गेला आहे, काट आला आहे आणि युवक मित्र मंडळ संघ नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. थँक्यू कांतेश वल्वी साहेब. पुन्हा एकदा चला आपण बोलूया. टॉस बॉक्स विन झाला गेला युवक मित्र मंडळ संघ. मात्र जर आपण जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळते झुंजार स्पोर्ट आयोजित स्वर्गवासी जमना बिस्तू सुतार आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला युवक मित्र मंडळ संघाने. प्रथमतः जर कॉल जिंकला गेला, काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण. ओके, क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला गेला आहे. प्रथमतः तर मी तुमचं आभार व्यक्त करेन की तुम्ही या टुर्नामेंटमध्ये भाग घेतला गेला. कसं वाटते तुम्हाला एकंदरीत आयोजन, लाईव्ह मॅच प्रक्षेपण, तुम्हाला घरचे पाहुणे, तुमचे आई पप्पा मित्र सर्व पाहत आहे, पण तुम्हाला आयोजक कशा प्रकारे वाटतो? मला वाटतं आपल्या असोसिएशनमध्ये पहिल्यांदाच अशा लाईव्ह मॅच चालू आहेत आणि मी प्रथम आभार मानेन ते कुंदन काका यांचे. ओके, मात्र जर आपण पाहिलं ना तर मी पहिलंच म्हटलं होतं की प्रथमतःच लाईव्ह प्रेक्षेपण केलं आहे आणि या लाईव्ह प्रेक्षेपणमध्ये भाग घेण्यासाठी सर्व खेळाडू उत्सुक होते, परंतु काही कारणावास्तव जर आपण पाहिलं काही टीमला भाग घेता आला नाही. आणि जर आपण पाहिलं ना तर ज्या टीमला भाग घेता आला त्या चांदीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. सर्व तुम्हाला पाहता तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकला गेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला गेला. आणि जर आपण पाहिलं तर आमंत्रित केलं गेलं एकता संघाला, आणि एकता संघाला आमंत्रित केलं गेलं. एक संघ असा आहे ना की येणाऱ्या दिवसात जर आपण पाहिलं ना तर मोठमोठे आव्हान ज्यांनी पेलले आहेत तो संघ आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे एकता संघ. मात्र प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला गेला युवक मित्र मंडळ संघाने आमंत्रित केलं गेलं फलंदाजीसाठी. मात्र कितपर्यंत तुम्ही मजल माराल? 50 ते 60. ओके, 50 ते 60 धावांचा मजल मारेल. त्या मजलीपर्यंत तुमचा बॅट्समन कोण असतील? प्रणय आहे, मी स्वतः, एक वैभव आहे, एक विनीत आहे. ओके, 4 बॅट्समनची नावं घेतली गेली. मात्र जर आपण पाहिलं ना तर यांचा एक विस्फोटक बॅट्समन जर आपण पाहिलं ना तर प्रणय आपल्याला पाहायला मिळतो. एक अशी दर्जादार पारी खेळली आहे ना त्यांनी, मात्र तो उत्सुक आहे या सामन्यामध्ये भाग घेण्यासाठी. मात्र प्रणयचा जर आपण निक नेम पाहिलं ना तर टमाटर नावाने फेमस आहे, पण आज टमाटर मैदानाच्या आतमध्ये फुटेल का? फुटेल, आपल्याला पाहायला मिळतील दोघा. मात्र जर करणारा आपण पाहिलं ना तर अभिनंदन, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. मात्र पुन्हा एकदा जाऊया ओव्हर बॉक्स कॉमेंटेटर, माझे सहमित्र सह कॉमेंटेटर तिकडे उपस्थित आहेत, संदीप जाधव. थँक्यू नितेश, थँक्यू. खूप सुरेख समालोचन करत होते तुम्ही, खूप खूप आभार तुमचे. वळूया, ग्राउंडचा ताबा घेऊया. निश्चितच पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते गोलंदाज अक्षय, स्ट्राईकवर आहेत ते कृष्णा, नॉन स्ट्रायकर आहेत ते नितेश. 43 धावाचं आव्हान दिले ते श्री सिद्धी 11 संघाने. पहिलं षटक बघूया, पहिलाच चेंडू आणि हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न होता तो कृष्णा यांचा. निर्धाव चेंडू जातोय. अक्षय यांनी पहिलं षटक हाताळलेलं आहे आणि पहिलाच चेंडू हा निर्धाव गेलेला आहे. बघूया, कृष्णा ऑन द स्ट्राईक. पहिलं षटक हे 38 सर्कलच्या बाहेर, फक्त कमी खेळाडू असल्या कारणाने एक धावावर समाधान व्यक्त करत आहे. निश्चितच धावसंख्या 1 ने सरसावत आहे. धावसंख्या धावून पोहोचली होती बिनबाद 1. बिनबाद 1. अक्षय, चांगलंसं गोलंदाजीचं प्रात्यकरण बघायला मिळते अक्षय यांचं. श्री सिद्धी 11 संघाकडून बिलाव करतात आणि पंचांचा वाईटचा इशारा. निश्चितच जितेंद्र धानवा चांगली पंचांची भूमिका साकारताना, तसेच संदीप मनाचे. पहिला चेंडू हाताळला होता तर पहिल्या षटकातील निर्धाव चेंडू गेलाय. दुसरा चेंडू वर 1 धाव, तिसरा चेंडू सुद्धा वाईट. 2 धावा आलेल्या आहेत 2 चेंडू मागे. निश्चितच चांगला चेंडू, पुन्हा निर्धाव चेंडू जातोय अक्षय यांचा. कृष्णा आणि नितेश यांनी 2 चेंडू हाताळलेले आहेत, एक वाईटचा आणि एक निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 1-2 धावा. बघूया चौथा चेंडू काय करतायत अक्षय. पुन्हा थोडस फ्लाईट हलक्या हाताने दिलेली होती, चेंडूला उथली दिली आणि निर्धाव चेंडू जातोय.
चांगली गोलंदाजी हाताळत आहेत श्री सिद्धी 11 संघाकडून अक्षय. 43 धावाचं आव्हान दिलेले श्री सिद्धिविनायक संघाला. बघूया 5वा चेंडू अक्षय यांचा नितेश यांना वेग प्रहार केला जातोय. चेंडू आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स की षटकार, निश्चितच षटकार. कम ऑन डीजे. आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू पुन्हा बिग प्रहार केलाय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जातोय. झेल काय हाती आला नाही. धरती मातेला दान दिले. आयुष्यमानचा आशीर्वाद देता असताना निश्चितच 2 धावा आणि या 2 धावानंतर धावसंख्या पुढे 2 सरसावत. धावसंख्या धावून बदले ऑन द बोर्ड 10 धावांवर. पहिले षटक मार्गस्थ समाप्तीनंतर धावसंख्या 10. झेल काय हाती आला नाही आणि झेल सुटलेला आहे तो श्री सिद्धी 11 संघाचे क्षेत्ररक्षक. 43 धावाचं आव्हान दिले ते श्री सिद्धी 11 संघाने श्री सिद्धिविनायक संघाला. निश्चितच चांगलीशी आतिषबाजी करावी लागेल. चौकार षटकाराची प्रत्येक ओव्हर मागे 11च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेले ते गोलंदाज सोनू. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. अक्षय यांनी पहिला चेंडू जेव्हा हाताळला होता तेव्हा फक्त निर्धाव चेंडू पहिला चेंडू दिला होता. दुसरा चेंडू हा 1 धाव. तिसरा चेंडू वाईडच्या रूपाने एक हाताळला होता. पुन्हा चौथा चेंडू निर्धाव. 5 निर्धाव. 6वा चेंडू षटकार आणि 7वा चेंडू 2 धावा. अशा टोटल 10 धावा आलेल्या आहेत त्या पहिल्या षटकामागे. अक्षय यांच्या दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले ते सोनू. श्री सिद्धी 11 संघाकडून 18 चेंडू आणि 33 धावाचं आव्हान. अजून सुद्धा 18 चेंडू आणि 33 धावा. प्रत्येक षटकामागे 11च्या स्ट्राईक रेटने जर खेळले तर निश्चितच संघाला विजयी करू शकतील श्री सिद्धिविनायक संघ. आणि निश्चितच पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव कृष्णा यांनी हाताळलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत आहे. धावसंख्या ऑन द बोर्ड 15 धावांवर गेलेली आहे. सुरेख पार्टनरशिप झालेली आहे ती दोघं फलंदाजामध्ये कृष्णा आणि नितेश. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले. 3 चेंडू मागे 5 धावा आलेल्या आहेत. बघूया गोलंदाज सोनू आपल्या चौथ्या चेंडूवर. नितेश काय करतायत. फुल टच चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये निश्चितच नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल जातोय. 1 बाउन्स चौकार. कम ऑन डीजे. दोन चेंडूवर आणि 5व्या चेंडूवर क्लीन बोल्ड झालेले आहेत ते नितेश. सुरेख गोलंदाजीचं प्रत्येकरण कमबॅक चांगलंसं केलेलं आहे ते सोनू याने. शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि न्यू मॅन इन अश्विन. थँक्यू व्हेरी मच. आणि वळूया सामन्याकडे. निश्चितच दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू 5व्या चेंडूवर क्लीन बोल्ड झालेले होते ते आपल्या संघासाठी. त्यांनी हवा कुठून काढलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू हाताळतील ते सोनू. अश्विन यांना. अश्विन एक चांगले
स्ट्रायकर आहेत, चौकार षटकारची आतिषबाजी करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. निश्चितच 43 धावाचं आव्हान हे सहजरित्या पार करतील की नाही ते बघूयात. शेवटचा आणि अंतिम चेंडू बिग प्रार केलाय मिडनच्या क्षेत्रामध्ये. निश्चितच लो मॅन लँड हॅलो षटक समाप्तीनंतर धाव हॅलो हॅलो 2 षटकानंतर धावसंख्या 1-21 21 ऑन द बोर्ड. हॅलो 2 षटकामागे धावसंख्या ऑन द बोर्ड 21. अजून सुद्धा 12 चेंडू आणि 22 धावाची आवश्यकता. श्री सिद्धिविनायक संघाला आवश्यकता 12 चेंडू आणि 22 धावा. म्हणजेच मी म्हटल्याप्रमाणे 11च्या स्ट्राईक रेट जर खेळले प्रत्येक षटकामागे 11 धावा, आता सुद्धा 11 धावा आलेल्या आहेत आणि याच स्ट्राईक रेटने जर खेळत आहेत 11च्या स्ट्राईक रेटने 12 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण झालेलं आहे. ते श्री सिद्धिविनायक वर्सेस श्री सिद्धी 11. बघूया न्यूमॅन गोलंदाजीसाठी महेश ऑफच्या क्षेत्रामध्ये निश्चितच एक धाव काढलेली आहे. दुसरी धावासाठी प्रयत्न चालू आहे. तिसरी धाव नाकारलेली ती अश्विन आणि निश्चितच 2 धावा आणि 2 धावाने तर धावसंख्ये पुढे दोन्ही सरसावत धाव संख्या धावून पोहोचली ती 23 धावांवर. तिसरं षटक हाताळण्यासाठी आले ते महेश. बघूया कृष्णा आणि अश्विन आपल्या संघासाठी कितपर्यंत मजल मारू शकतील. अजून सुद्धा 20 धावाची आवश्यकता आहे ती 11 चेंडू मागे. मी म्हटल्याप्रमाणे जर 11च्या स्ट्राईक रेटने प्रत्येक ओव्हर मागे जर 11 धावा काढल्या तर निश्चितच विजयाकडे वाटचाल होऊ शकते. बघूया दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहेत ते महेश. गोलंदाज कृष्णा यांच्यासाठी आणि लेगच्या दिशेने अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये वाईटच्या रूपाने पंच दर्शवितात. दिस इज वाईट बॉल. पंचांची भूमिका साकारत आहे ती जितेंद्र तसेच संदीप मनाचे. चांगली पंचांची भूमिका साकारताना तसेच आमचे कॅमेरामॅन अजय भारद्वाज तसेच आमचे डीजे मास्टर विजय वाजे हे चांगलं समालोचन कक्षामध्ये यांचं आम्ही वाईट अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये वाईटच्या रूपाने बॅक टू बॅक 2 वाईट टाकलेले आहेत ते महेश यांनी. धावसंख्या 1 ने सरसावते. धावसंख्या धावून पोहोचलेली ती 25 धावा. बघूया कृष्णा यांना दुसरा चेंडू पुन्हा वाईट. बॅक टू बॅक 3 हॅट्रिक केलेले मला वाटते. वाईटचे हॅट्रिक झालेले आहे. निश्चितच 500 रुपये तर त्यांना पारितोषिक मिळावं असं वाटते कारण की बॅक टू बॅक 3 वाईट टाकलेले आहेत. माझं असं मत होतं की सुनील सुतार यांनी वाईट साठी सुद्धा 500 रुपये लावले असते तरी बरं झालं असतं. बघूया महेश आपलं थोडीशी लेंथ बिघडली आहे महेश यांची. निश्चितच दुसरा चेंडू चांगला हाताळला आणि झेलबाद वॅडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये झेलबाद झालेले आहेत कृष्ण. वळूया मैदानाचा ताबा घेऊया. निश्चितच आतापर्यंत 3 बॅक टू बॅक वाईट टाकल्यानंतर 4थ्या चेंडूवर विकेटचं पतन. महेश यांचा पुन्हा दशा चालू आहे. वाईट अवांतर धाव
संघाच्या खात्यात वाईटच्या रूपाने जमा होत आहेत. निश्चितच धावसंख्या पुणे 1 ने सरसावत आहे. धावसंख्या ऑन द बोर्ड 27 धावांवर जाऊन पोहोचलेले आहे. आतापर्यंत महेश यांनी 4 वाईट टाकलेले आहेत आणि पुन्हा कमबॅक केलेल्या आपल्या गोलंदाजीमध्ये निर्धाव चेंडू हाताळलेला आहे आणि आत्ता चेंडू झालेले आहेत ते 3. धावसंख्या स्थिरावलेली ती 27 धावांवर. पुन्हा मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि झेल का हाती आला नाही. धरती मातेला दान दिलेला आहे आयुष्यमानचा आशीर्वाद देताना चितच फिल्डरला. 1 धावानंतर धावसंख्या पुढे सरसावत आहे. धावसंख्या धावून पोहोचली ती 28 धावांवर. आता चेंडू उरलेले ते 8 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्यात त्या 15. बघूया पुन्हा अवांतर धाव वाईटच्या रूपाने. निश्चितच 5 चेंडू वाईट हाताळलेले आहेत महेश यांनी. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 वाईट. आतापर्यंत 9 चेंडू हाताळलेले आहेत त्याने आणि 10वा चेंडू हाताळलाय तो 1 धावांवर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत आहे. धावसंख्या धावून पडलेली ती 30 धावांवर. अजून सुद्धा 1 चेंडू शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. आतापर्यंत 10 चेंडू हाताळलेले आहेत ते महेश आणि त्यामध्ये 5 चेंडू हे वाईट अवांतर टाकलेले आहेत त्यांनी. बघूया शेवटचा आणि अंतिम चेंडू फुल टच. 2 धावा निश्चितच काढतील आणि या 2 धावानंतर धावसंख्या पुढे सरसावत आहे. षटक समाप्ती धावसंख्या 32. आत्ताच चेंडू उरलेले ते 6 आणि 6 चेंडू आणि 11 धावाची आवश्यकता असं समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. खूपच अटीतटीचा निर्णायक सामना चालू आहे तो श्री सिद्धिविनायक वर्सेस श्री 11. कमॉन डीजे. दूर संगीत ऐकून तुमचे खूप खूप आभार डीजे विजय वाजे. वळूया ग्राउंडचा ताबा घेऊया. 6 चेंडू आणि 11 धावा समीकरण असं येऊन पोचलेलं आहे. मैदानात सज्ज आहेत ते अश्विन मुरे. बघूया शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सचिन. पहिला चेंडू बेग प्रहार केलाय. जातोय चेंडू वॅडिश लॉंग ऑफ षटकार. कमॉन. पहिल्या चेंडूवर बिग प्रहार केला अश्विन मोरे आणि षटकार ठोकलेला. आता समीकरण झालेले 5 चेंडू 5 धावा. खूपच तटीतटीचा सामना सुरू आहे तो श्री सिद्धिविनायक वर्सेस श्री सिद्धी 11 संघामध्ये. 5 चेंडू 5 धावा. 43 धावाचं आव्हान दिलेलं होतं आणि खरोखरच कृष्णा, नितेश, अश्विन, सागर ह्या फलंदाजांनी चांगली आतिषबाजी करून आपल्या संघासाठी आणि निश्चितच मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि खराब कचाड क्षेत्ररक्षक 2 धावावर समाधान व्यक्त करत आहेत. अश्विन मोरे या 2 धावांवर धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या धावून पोहोचलेली ती किती 40. आता फक्त 3 धावाची आवश्यकता. 4 चेंडू आणि 3 धावा. बघूया तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज आहेत ते सचिन. यॉर्कर चेंडू होता निश्चितच चांगल्या रीतीने हाताळलेला आहे तो अश्विनने. धावसंख्या पुढे 1 ने सरसावत आहे. धावसंख्या धावून पोहोचलेली ती 41. आता फक्त 2 धावाची आवश्यकता आहे. यापुढील सामना असेल तो युवक मित्र मंडळ वर्सेस एकता.
बघूया 3 चेंडू 2 धावा. हलक्या हाताने 1 धाव काढलेले आहे. निश्चितच स्कोर इज लेवल आणि 1 धावाची आवश्यकता. एकच धावाची आवश्यकता आहे. 2 चेंडू मागे 1 धावाची आवश्यकता. निश्चितच गोलंदाज काय करेल अशी अपेक्षा वाटते. अकरा पाहिजे होते आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण आणि रनआउट झाले अश्विन. सुरेख 1 चेंडू आणि 1 धाव. तिथंच सामना झुकलेला आहे. दोन